आम्ही संक्रमण शिबिर सिद्धार्थनगर 376 गाळ्याचे रहिवासी आहोत. आम्ही कित्येक वर्षापासून इथे राहतोय आणि इकडे बऱ्याचदा बाबासाहेब आंबेडकरांची ही 135वी जयंती आम्ही आमच्या संक्रमण शिबिरा निमित्त इथे करत आहोत. आणि आम्हाला फार आदर आहे साहेब आंबेडकरांबद्दल, कारण त्यांनी आम्हा सर्व लोकांना म्हणजे 140 कोटी म्हणजे जेवढी जनता आहे भारतातील त्या सर्वांना समान न्याय दिलाय. कोणाला कोणाला उच्च म्हणून समजलं नाही, कोणाला खाली म्हणून नाही. गरीबात गरीब माणूस हा आपला स्वतःचा अधिकार मागू शकतो आणि घेऊ शकतो. पण आपल्या इथे त्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकांना आपले अधिकार काय ते माहिती नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे दिलंय हे सर्व लोकांना शिक्षणामधून जर कळलं तर मला वाटतं आपल्या देशातली गरिबी ही पूर्ण नष्ट होईल. आणि शिवाय आपल्याला आपण प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे जाऊ. आता जसं बोलतात ना की चायना आपल्यानंतर हे झाला, पण तो का झाला, पुढे का गेला, कारण त्यांना शिक्षणाचं हे मिळालं. तसं आपल्या इथे शिक्षण कमी देतात आणि बाकीच्या फॅसिलिटीजवर लक्ष दिलं जात नाही. सगळ्या गरीबातले गरीब लोक आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे लिहून दिलेलं आहे, जे आपल्याला अधिकार दिलाय त्याचा पण व्यवस्थित वापर करत नाही. तरी माझ्या सर्व लोकांना म्हणजे मला अशीच विनंती करू इच्छिते की सर्वांनी आपल्या मुलांना शिकवावं. शिकवल्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमचे अधिकार, तुम्हाला बोलण्याचा अधिकार, तुम्हाला लिहिण्याचा अधिकार, तुमचा अधिकार मागण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो. पण तुम्हाला तेच माहिती नाही. तुम्ही पोलिसांना घाबराल, पॉलिटिशियनला घाबरता, सगळ्यांना घाबरता. ते नाही चालेल. तुम्ही सर्वांना ते ते आपल्यासारखेच आहेत. ते त्यांना फक्त अधिकार आपले माहिती असेल की ते आपल्यालाही तसा समान न्याय देतात. पण आपल्याला आपलेच अधिकार माहिती नाही. आपण त्यांना सरसर करतो, त्यांना हे करतो, त्यामुळे आपल्याला बरेचदा कमी अधिकार मिळतो. तरी माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी आपल्या अधिकाराचा अभ्यास करावा, संविधानाचा अभ्यास करावा. आपल्याला जे मिळतं त्याच्याबद्दल आपण बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी आपण त्यांना नमस्कार करावा की बाबा त्यांनी आम्हाला खूप दिलंय पण आम्हाला ते घेता आलं नाही. तरी माझी एवढीच इच्छा आहे की आमच्या संक्रमण शिबिरातील सर्व लोकांतर्फे मी बाबासाहेब आंबेडकरांचं फार फार आभारी आहे. त्याच्याबद्दल मी सगळ्यांना नमस्कार. विजय पंडित, मी सिद्धार्थनगर कोरेगाव पश्चिम ट्रान्झिट कॅम्प येथून मी प्रहार जनशक्ती वार्ड क्रमांक 58 चे कार्यकर्ते नरेश गडलिंग यांनी जो बाबासाहेब आंबेडकरांचा 135वी जयंती साजरी केली त्याबद्दल धन्यवाद. लोगों से क्या मतलब, जो लोगों ने मतलब लोगों के लिए जो किया है वो तो लोगों ने याद करके वो वैसा ही चलाना चाहिए बस। लोग क्या वैसे चलते नहीं। आज का दिन वो उनको फ्री ट्रेन मिलती है, हाँ फ्री ट्रेन से लोग जाते हैं और फ्री ट्रेन से जाकर उधर चिल्लाम चिल्ली और पकड़ धर पकड़ करते, ये बाबा साहेब आम्बेडकर ने नहीं सिखाया ये। हाँ तो ये मैं आज मेरी भांजी को बोल रही थी, तू सिद्धिविनायक जा रही है और मैं भी ऐसी 85 साल में गई थी, तो वैसा ही मैंने देखा। हम चल के गए सिद्धिविनायक और उसके बाद उधर से ट्रेन के लिए गए तो वो बाबा साहेब आम्बेडकर की जयंती थी ना, तो वो सब फ्री ट्रेन से सब पकड़ने को आए चिल्लम चिल्ली करके एकदम, तो हम टैक्सी पकड़ के आए। ऐसा नहीं बाबा साहेब आम्बेडकर ने सिखाया था, वैसा चलना चाहिए बस। यही लोगों का मैसेज के लिए मैसेज है मेरा। आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की 135वीं जयंती है, क्या कुछ शुभेच्छा देना चाहेंगे? पहले तो सबको मेरा जय हिंद, सब भीम सैनिकों को। बाबा साहेब अम्बेडकर, इनको पूरे वर्ल्ड में सिंबल ऑफ नॉलेज के नाम से पहली बात तो जाना जाता है। इनकी वजह से उन्होंने सिर्फ लोगों को लगता है उन्होंने सिर्फ SC ST इन लोग के लिए कुछ ना कुछ किया है, बट आज कोई भी लेडी औरत जो समाज में अपने आवाज उठा रही है, बोल रही है, अपने मन के विचार प्रस्तुत कर रही है, या जो भी चीज इंडिपेंडेंट जो चीज है, उसके लिए मैं पूरा श्रेय बाबा साहेब अम्बेडकर जी को ही देना चाहूंगा कि उनकी वजह से ये सब कुछ पॉसिबल हुआ है। वरना पहले तो किसी बंदे को या किसी भी इंसान को या फिर औरत को अपना खुद का मतलब पॉइंट ऑफ व्यू देने का हक ही नहीं था। बेसिकली बाबा साहेब अम्बेडकर ने डेमोक्रेसी में ये चीज लाया और सबको इक्वली मतलब बिहेव करना सिखाया, मतलब सब लोग इक्वली है, भले कोई भी हो, ये चीज। और यहाँ पे हम लोग ने इसी बाबा साहब ने पानी के लिए मेन मतलब सत्याग्रह किया था। जो दलित लोग थे उनको पानी छूना तक अलाउड नहीं था। इसी कारण मेरे पिताजी श्री नरेश गडलिंग साहब ने हम लोग ने
ये छोटा कार्यक्रम रखा जहाँ पे सब लोग एकजुट से सब लोग इक्वली एक ही तरह से रहे, एक ही साथ आए, एंजॉय करे, भाव उनको श्रद्धांजलि दे, अर्पण करे। और इसी तरह हम लोगों ने कार्यक्रम संपन्न किया। और बाकी सब जितने भी लोग आए हमारे यहाँ पे हमारे कार्यक्रम को की शोभा बढ़ाई, उनके लिए धन्यवाद सब। सर, जिस तरह डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने देश के लिए बहुत कुछ योगदान किए हैं, क्या कुछ कहना चाहेंगे? आज उनकी 135वीं जयंती है, क्या कुछ दिखाना है देना चाहेंगे? सर, बाबा साहब अम्बेडकर जी सर न कोई था, न है, न कोई होगा। बिल्कुल, वो अनमोल रतन थे। बिल्कुल, और वो है, लोगों के दिलों में है और हमेशा रहेंगे, जिंदा हमेशा रहेंगे। उन्होंने जो संविधान सिखाया, संविधान लोगों को बताया, पढ़ाया, उसके ऊपर लोग अमल नहीं कर पाते। अगर उसके ऊपर लोग अमल करेंगे ना, तो कभी कहीं कोई ना आपको झगड़ा मिलेगा, ना फसाद मिलेगा, ना कोई दूसरे के खिलाफ होगी, सब मिलजुल के रहेंगे। क्योंकि उनका संविधान ये सिखाता है कि सब मिल के रहो, उनमें कोई बड़ा कोई छोटा नहीं। और हम लोगों ने कुछ पॉलिटिशियन को ऐसे इस चीज़ को बांट दिया, हम लोग को बड़ा खराब लगता है। हम लोग की तो खैर उम्र हो गई, अब पता नहीं हमारे आने वाली उम्र को वो लोग याद रख पाएंगे या नहीं। लेकिन कोशिश ये रही जैसे नरेश गढ़वी साहब जो हमेशा करते और करते थे और आगे भी शायद करते ही रहेंगे, क्योंकि ये इनके वजह से कम से हमारे एरिया में इस प्रोग्राम को याद रखते हुए करते हुए हमको ऐसा लगता है कि नहीं भाई, ये चीज़ जिंदा है। और नरेश गढ़वी को पढ़ ताकत दे, हिम्मत दे और लोग इनका साथ दे। ये हमेशा ऐसी प्रोग्राम करते रहे ताकि लोगों को हमेशा ये चीज़ें याद रहे। सर, क्या कहना चाहेंगे? आज डॉक्टर बाबा साहब की 135वीं जयंती है, क्या कुछ शुभकामनाएं देना चाहेंगे? भारतीय घटना शिल्पकार पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना माझा प्रणाम। मी एवढंच बोलतो, नरेश गढ़वी, प्रहार जिल्हा पक्ष जिल्हा अध्यक्ष। माझ्याकडून जे काय होते बाबासाहेबांसाठी, म्हणजे लोकांसाठी, का सहकार्य कुठलं करायचं असेल, मुलासाठी का स्त्रिया करता, गरिबांसाठी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी करणार। आणि दरवर्षी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मी सदैव करणार। आमचे मित्र जमालभाई, कैलास, मॅडम सुषमा देसाई हे लोक आम्हाला चांगलं सहकार्य करतात। जिस तरह साथ ही आप लोगों के समाज के बीच में है, लोगों की भी काफी खिदमतें करते हैं, लोगों की सहयोग करते हैं, क्या कुछ कहना चाहेंगे? जिस तरह अपनी लोग- ये कहानी को लोग सराहना देते हैं। लोग तो मुझे बोलते हैं, बाबा ये प्रोग्राम करो, हम तुम्हारे साथ में है। म्हणजे सगळ्याच मला बोलतात की तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही काही काळजी करू नका, कुठला प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा। मित्र आम्ही चांगले आहेत, आमचे स्थानिक लोक सर चांगले आहेत, आमचं काय भेदभाव पण नाही। आमच्याकडे मुस्लिम लोक पण येतात, मराठी पण येतात, भैया लोक पण येतात, सगळे एकत्र येतात। माझा जो प्रोग्राम आहे ना खूप छान होतो आणि इथे स्थानिक लोक मला खूप सहकार्य करतात आणि असे सहकार्य पुढे पण करतात। ते कुठल्या गोष्टीला ते बोलत नाही। मी कुणाला बोलला की बाबा मला पाण्याचे बॉक्स पाहिजेत, घेऊन जावा, मला हे पाहिजे घेऊन जावा। माझा सर्वांशी चांगला संबंध आहे, माझ्याबरोबर भांडण वगैरे काही नाही आहे। माझी आंबेडकर जयंती असो, हळदी कुंकुम असो, 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, माझा खूप छान प्रोग्राम होता आणि याच्या पुढे पण माझे खूप छान प्रोग्राम होतील। जोपर्यंत आमचं सिद्धार्थनगर आहे संक्रमण शिबिर, इथे मी प्रोग्राम करत राहणार। सर्व आमचे जो लोक आहेत त्यांना मी एकत्र आणणार, जे जे माझे प्रोग्राम होतील मी त्यांना बोलवणार आणि जे कोण गरीब लोकांचे काय काम असतील माझ्या म्हणजे मला जे काय करायचं असेल मी त्यांना मदत करणार। कोणाचा काय घरचा काय प्रश्न असेल की बाबा हा प्रॉब्लेम आहे, की डॉक्टरचा काय प्रॉब्लेम आहे, फायनान्सचा काय थोडा प्रॉब्लेम आहे, तो मी गरीब लोकांना मदत करणार। जिस तरह देखा जाए आजकल समाज में जिस तरह के भेदभाव हो रहे हैं, कई आजकल देख ही रहे माहौल क्या चल रहा है, उस पर लोगों को क्या कुछ जागरूक करना चाहेंगे? चाहे वो अभी बीच में SIR आने वाले हैं, उस पर क्या कुछ लोगों को बताना चाहेंगे कि किस एक तरह- कसं हे सगळं राजनीतीचं काम आहे। Yes. राजनीती बडे लोक कसं मर्द पडत होतं गरीबा लोकांचं, बरोबर आहे। आता बघा काँग्रेसच्या टायमाला किती छान सुंदर होतं, मस्त, बरोबर आहे। पेट्रोलचं टेन्शन नाही, डिझेल टेन्शन नाही, त्याच्यामध्ये बरं गरीब लोकांचं। आता बाटला बघा, बाटला मिळतो त्या लोकांना, जो बाटला 815 रुपये होता तो आता 1000 रुपयाला झाला। मग गरीब लोकांना करायचं काय? ते बघत लाकडी माग झाल्यात, 1500 रुपये बघा। मग लोक करणार काय बिचारे? लोक करणार काय? हे सगळं राजनीती कमाल आहे। राजनीती काय आपले पोटं भरतात, आपले खिसे भरतात, मरण होतं गरीब लोकांचं, जनतेचं। इलेक्शन टायमाला आपल्या बरोबर येतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, तुम्हाला ते करू, कोणी काय करत नाही। शेवटी ज्याचं वजन त्यालाच घ्यावं लागतंय, त्याचे वजन त्यालाच घ्यावं लागते। आपण बोलतो ना, मूल आपण पैदा केला, आपलं मूल आपल्याला सांभाळायला लागते। कुठला नेता कुठला मोठा माणूस नाही सांभाळू शकत। काही काम असेल ना तर बरोबर बोलतो, हा मी तुमचं हे करू देतो, या इकडं,
पण कोणी येत नाही. पण आम्ही तसं करत नाही. आमचे मित्र जमाल भाई, ते सगळे स्थानिक लोक, आम्ही सर्व आमच्याकडे येतात. आमच्याकडून जेवढं होतं आम्ही तेवढं लोक सहकार्य करतो. बरोबर आहे. यापुढे सहकार्य करील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परत माझा प्रणाम. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धाचा. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. जी सर, क्या कहना चाहेंगे जिस तरह आज नरेश जी ने बहुत अच्छा कार्यक्रम रखा, आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की 135वीं जयंती है, क्या कुछ शुभकामनाएं देना चाहेंगे और क्या मैसेज देना चाहेंगे? जी, पहली बात तो ये है कि हमारी सोसाइटी जो है संक्रमण शिविर, उसकी तरफ से उन्होंने जो भी प्रोग्राम रखा है उसके लिए उनका धन्यवाद. उसके बाद में संविधान की तरफ से मतलब बाबा साहब अम्बेडकर इनकी 135वीं जयंती के ऊपर उनको मंगलमय शुभेच्छा. और जो भी अभी यहाँ पे कार्यक्रम हो रहे हैं वो जो भी सब है वो बहुत अच्छे से हो रहा है. हमें नरेश भाई की जो भी है सपोर्ट, अच्छा सपोर्ट है. जैसे जमाल भाई है, दीदी है, साहब है, सबसे हमें अच्छी सपोर्ट है. जो भी है इसके लिए धन्यवाद. नमस्कार, माझं नाव भरत रामलू कोकळे आहे. हे नारेश दादा जे पण काम वगैरे करतात इकडे कार्यक्रम प्रेमाने करतात आणि सगळ्यांना घेऊन चालतात. कुठे पण काय पण असो ते सर्वप्रथम उभे राहतात. कुठे पण ते सर्वांना सहकार्य पण चांगलं करतात. ते बद्दल त्याच्याबद्दल ते आभारी आहे मी. माझं नाव भरत रामलू कोकळे आहे. तुम्ही काय शुभेच्छा देणार आज बाबासाहेब आज आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरचा जयंती आहे. सर्वांनी मिळून राहायचं. नरेश दादा पण सर्वांना सहकार्य करतो. सर्व आपण मिळून पण त्यांना सहकार्य करायचं. आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135 जयंती है, नरेश जी ने कार्यक्रम रखा है, आप भी आए हो, क्या कुछ? काफ़ी अच्छा लगा ये कार्यक्रम में आके, और ये जयंती हमें हमेशा बनाना चाहिए क्योंकि हमारे इंडियन लॉ ने अपग्रेड किया. हमारे यहाँ पे इंडिया में लॉ ने लाया है, तो इनके तरफ से हमको मानना चाहिए. और ये हिसाब से तो अभी यहाँ के आजकल कोई लोग कुछ मानते ही नहीं है लॉ में. सब लॉ चेंज करने पे लगे. और जो कि बाबा साहब अम्बेडकर का लॉ अपने को संविधान पे ही चलना चाहिए. इन्होंने बहुत लोगों को हक दिलाया है. साथ ही देखा जाए इन्होंने सोशल वर्क में भी काफी एक्टिव रहते हैं, क्या कुछ कहेंगे आप लोगों को, किस तरह सपोर्ट रहता है? नरेश अंकल का हम लोग को काफ़ी चीज़ों में सपोर्ट देता है. जैसे कि छोटे मोटे कोई भी हम प्रोग्राम लेते हैं स्पोर्ट्स के रिगार्डिंग या कॉलेज के रिगार्डिंग, तो नरेश अंकल हम लोग को फुल कोई भी चीज़ों का पैसे से फाइनेंशियली सपोर्ट करते हैं. चीज़ हमको लगती है तो चीज़ के रिगार्डिंग हमें सपोर्ट करते हैं. वो कोई भी चीज़ हमें लगती है तो हमको प्रोवाइड करते हैं. और कोई मैसेज देना चाहेंगे यहाँ के रहवासियों को? मैं यहाँ के रहवासियों को नहीं तो मैं तो पूरे हिंदुस्तान की आवाम को एक मैसेज देना चाहता हूँ कि सब ऐसे मिलजुल के रहे. हिंदू मुस्लिम सब भाई लोग आपस में रहे, और जो ऐसा डिवाइड एंड रूल करते हैं हमें वैसे लोगों से दूर रहे, और हिंदू मुस्लिम भाइयों की एकता बढ़ा के रखें. चाहेंगे जिस तरह आज बाबा साहब की अम्बेडकर जी की जयंती है, 135वीं, काफी लोग भी आए हैं, उन्होंने जो कार्यक्रम रखा, आप लोग भी आते हो, कैसा रहा, कुछ क्या कहेंगे? अरे खूप बरं वाटतं. आपल्या बाबासाहेबांची 135वी जयंती आहे. चांगलं आहे, पण आपल्या भारतामध्ये सगळ्यांनी मिळून जुळून राहायला पाहिजे. दुसरं कोण भडकवतं काय करतं आपण त्याच्या बातेमध्ये यायचं नाही. आपला देश आहे, आपल्या सगळ्यांचा देश आहे. आपल्या पूर्ण भारत आपण सगळ्यांना मिळून एक भारत होतो. त्याचा ऐकून आपलं इसने ऐसा किया उसने वैसा किया भरपूर काय गोष्टी येतात इंस्टाग्रामवर, हे ते टाकतात. त्या गोष्टीमध्ये नाही यायचं. आपण सगळे एकत्र आहे. हर एक प्रोग्राम मध्ये आम्ही आता कुठला पण प्रोग्राम असला ना, आमचे साहेब आहेत नरेश गडलिंग साहेब, ती कोणत्या पण प्रोग्रामला सहयोग करतात. त्यांचं काम चांगलं आहे. वार्डमध्ये आपल्या स्वच्छ खाली सगळ्यांना काय आपल्या गोरेगाव वॉर्डमध्ये पण कुठं काय प्रोग्राम आहे सगळ्यांनी मिळून जुळून राहा. भांडण बिंड करू नका. आपली बाबासाहेबांची जयंती आहे, चांगलीने मनवा. सगळे मिळून जुळून राहावा, खुश राहावा. भांडण बिंड करून उगाच आपल्या बाबासाहेबांची जयंतीला खराब नका करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.